नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. वृंदा ही सार्थक आणि आनंदीचा फोटो बघत असते आणि हसत हसत म्हणत असते की याचा अर्थ रेश्माने तिचं काम अगदी चोख केलंय. एक काम करते, रेश्माला फोन करून सांगते असं म्हणून ती लगेचच रेश्माला कॉल करते. रेश्मा म्हणते की बोला, कसा वाटला तुम्हाला माझा वार. वृंदा म्हणते की अगं एक नंबर काम केलंयस तू. मला तर अगदी खूप मज्जा आली आणि तू तर अगदी सिक्सरच मारली. तू तर एका दगडात दोन पक्षी मारले. पहिली गोष्ट म्हणजे आनंदीची बदनामी तर झालीच आणि दुसरं म्हणजे आता सुधाच्या नजरेतून सुद्धा ती उतरेल आणि आता तुझा रस्ता सुद्धा साफ होईल. तू तर अगदी मस्त डोकं लावलंय. तू तर अगदी माझी भावी सूनच शोभतेस. रेश्मा म्हणते की थँक्यू आणि आता त्या आनंदीची चांगलीच वाट लावणार आहे मी आणि तिला आता चांगलंच कळेल की एका मुलीची बदनामी झाल्यावर कसं वाटतं ते. वृंदा म्हणते की तू तर तुझं काम केलंय, आता तू बघच या गोष्टीचा मी किती इश्यू बनवते ते. रेश्मा म्हणते की करा करा, आग तर शेवटी मी लावली आहे, आता तेल ओतायचं काम तुम्ही करा, म्हणजे आता मस्त अगदी मोठा भडका उडाला पाहिजे. वृंदा म्हणते की अगं भडका उडवण्यात तर मी जाम पटाईते. बरं चल आता मी लागते माझ्या कामाला. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे कोर्ट संपलेलं असतं आणि आनंदी, मालती, अण्णा आणि गायत्री आत्या सर्वजण कोर्टच्या बाहेर उभे असतात. तेवढ्यातच अंशुमन तिथे येतो आणि म्हणतो की काय मग आनंदी, आता तुला कळलंच असेल की मी काय काय करू शकतो ते. तुम्हाला मी चांगलं सांगितलं होतं की माझ्याशी पंगा घेऊ नका, तुम्हाला जास्त महागात पडेल, पण तुम्ही तर काय माझं ऐकलं नाही. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. मला मारण्याच्या प्रयत्नात म्हणजे हाफ मर्डरच्या केसमध्ये मी आता तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकतो. जेव्हा तू जेलमध्ये चांगली सडशील ना, तेव्हा तू माझ्याशी काय वागली आहे ना त्याचा तुला पश्चाताप होईल. एवढ्यातच शेलार वकील तिथे येतात. शेलार वकिलांना बघितल्यावर अंशुमन लगेचच त्याचं बोलणं थांबवतो आणि शेलार वकिलांसोबत निघून जातो. अण्णा आता मात्र फारच टेन्शनमध्ये असतात. तेव्हा गायत्री म्हणते की दादा अरे तू नको टेन्शन घेऊस, या गोष्टीवर काही ना काहीतरी मार्ग तर नक्कीच निघेल. अण्णा विचारतात की अगं पण आपल्याकडे आता नक्की कुठला मार्ग उरलाय. गायत्री म्हणते की आपण नक्कीच काहीतरी करूया, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आनंदी मनामध्ये म्हणत असते की हे सर्व असं का होतंय आणि नेहमी माझ्यासोबतच असं का होतं, मला तर अगदी काहीच कळत नाहीये. गायत्री विचारते की अगं आनंदी कसला विचार करतेयस. आनंदी म्हणते की आत्या हे सर्व माझ्यामुळेच झालंय. खरं तर आज तो फोटो लीक जर झाला नसताना तर अंशुमनला ही माहिती मिळालीच नसती. गायत्री म्हणते की पण आता आपण काय करू शकतो, जाऊ दे तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही नीट होईल. आनंदी म्हणते की पण आत्या कसं सगळं व्यवस्थित होणार आहे. नाही म्हणजे मी कोर्टात म्हणाली की सगळं काही ठीक होईल, पण मग आपण सिद्ध कसं करणार आहोत हे सर्व, आणि आता तर आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. गायत्री म्हणते की आपण करूयात काहीतरी, पण तू आता फार विचार करू नकोस. हे बघ आपण आता काहीही चुकीचं केलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची सुद्धा काहीही गरज नाहीये. आणि मग ते सर्वजण तिथून निघून जातात. तर इकडे सार्थक हा बेनारेंना म्हणत असतो की बेनारे हे सर्व माझ्यामुळे घडलंय आणि आता मला हे ठीक करायलाच हवं, फक्त मला हीच गोष्ट कळत नाही की नक्की काय करावं ते. बेनारे म्हणतात की सर अहो तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. सार्थक म्हणतो की अहो बेनारे तुम्ही असं कसं काय म्हणता, एक काम करा, तुम्ही तुमचा मोबाईल काढा आणि कॅमेरा ऑन करा. बेनारे म्हणतात की अहो सर तुम्ही नक्की करणार तरी काय आहात. सार्थक म्हणतो की अहो बेनारे तुम्हाला सांगितलं तेवढं करा बरं. आणि मग बेनारे फोनचा कॅमेरा ऑन करतात तर सार्थक बोलायला लागतो. बेनारे रेकॉर्डिंग करत असतात. सार्थक म्हणतो की नमस्कार, मी सार्थक राज्याध्यक्ष. आनंदी वर्तक यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्याबद्दलच मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर इकडे वृंदाने सुधाला सार्थक आणि आनंदीचा तो फोटो दाखवलेला असतो आणि ती म्हणत असते की हे असं कसं काय झालं, किती वाईट वाटलं असेल सार्थकला. सुधा म्हणते की अगं सार्थक आणि आनंदीचे असे फोटोज. वृंदा म्हणते की अगं हो ना, शलाका सुद्धा मला हेच सांगतेय, परंतु हे सर्व असं कोण करणार आहे आणि तसंही कोणाला काय फायदा होणार आहे या सगळ्यातून. नाही म्हणजे तुला पटो या ना पटो, परंतु ज्याला गरज आहे ना तोच माणूस असं सर्व करतो. सुधा म्हणते की म्हणजे, त्यावर वृंदा म्हणते की आनंदीनेच हे सर्व केलं नसेल, हे कशावरनं. सुधा म्हणते की नाही ग, आनंदी असं नाही करणार. वृंदा म्हणते की दिसतं तसं नसतं बाई सुधा, अगं अशा मुलींना श्रीमंत मुलं ही हवीच असतात. बघितलंस ना कशी किचनमध्ये आली आणि वाढायला काय सुरुवात केली. सुधा म्हणते की अगं ते तिचे संस्कार असतील.
वृंदा म्हणते की कशावरून तिचे संस्कार असतील. अगं सुधा, तू किती साधी भोळी आहेस. पण माझं डोकं हे नेहमी वेगळा विचार करतं. मला सांग ना, कशावरून हे फोटोज फक्त आनंदीनेच क्लिक केले नसतील. सार्थक आणि माझं रिलेशनशिप वेगळं आहे हे लोकांना दाखवण्यासाठी. शलाका म्हणते की हो ना गं काकू, आजकालच्या मुली हे असंच काहीतरी करत असतात. बाहेर ठिकाणी तर सर्रास या गोष्टी चालू आहे. आता सोशल मीडियावर फोटो टाकलाय म्हटल्यावर सार्थकला आता हे ॲक्सेप्ट करावंच लागेल. वृंदा म्हणते की हो ना, चांगली आयडिया आहे ना कोणाच्या घरात घुसायची. म्हणतात ना की मी नाही त्यातली आणि कडी घाला आतली. सुधा म्हणते की अगं वृंदा, काय बोलतीयस तू हे. मला नाही वाटत की आनंदी असं काही करेल. मला तर या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी घोळ दिसतोय. कोणीतरी मुद्दाम सार्थकला अडकवण्यासाठी हे सर्व करतंय. वृंदा म्हणते की ठीक आहे, कदाचित माझा अंदाज चुकीत असेल, परंतु हा फोटो आज जे दिसतंय ते तरी खरं आहे की नाही, यात तुला काय दिसतंय. त्या फोटोकडे एक क्षण बघते आणि म्हणते की हा फोटो पूर्णपणे चुकीचा आहे. माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. सार्थक कधीच चुकीचा वागू शकत नाही. असं म्हणत वृंदाच्या हातात फोन ठेवून सुधा तिथून निघून जाते. तर इकडे आनंदी ही घरी आलेली असते आणि बाप्पासमोर हात जोडत ती म्हणत असते की बाप्पा, कसली परीक्षा घेतोयस तू माझी. आत्ताच तर सगळं काही व्यवस्थित झालं होतं ना, मग हे पुन्हा असं व्हावं. असं म्हणतात की देवासमोर दिवा लावल्यावर सगळं काही उजाडून निघतं. मग नेहमी माझ्याच बाबतीत असं का व्हावं देवा. देवा, यावेळी जर खोट्याची हार झाली ना, तर ही माझी नाही तर तुझी हार असेल. शकू येते. शकू म्हणते की आनंदी ताई, अगं तुझा फोन दे ना. तिचा आवाज ऐकून घरातले सर्वजण सुद्धा जमा झालेले असतात. तर आनंदी विचारते की काय झालं. शकू म्हणते की सार्थक सरांचा तो व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय. शकू लगेचच तो व्हिडिओ प्ले करते आणि सर्वांना दाखवते. सार्थक त्यामध्ये बोललेला असतो की नमस्कार, मी सार्थक राज्याध्यक्ष. माझा आणि आनंदीचा तो व्हायरल झालेला फोटो तुम्ही बघितलाच असेल. खरं तर मला त्याबद्दलच तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे. एखाद्या बंद लिफाफ्यावरून आतमध्ये नक्की काय लिहिलं असेल याचा अंदाज आपण नाही बांधू शकत. किंवा एखाद्या फिल्मच्या पोस्टरवरून ती फिल्म नक्की कशी असेल हे आपण नाही अंदाज लावू शकत. मग एखाद्या फोटोवरून त्यामध्ये असलेल्या माणसांना आपण कसं जज करू शकतो. खास करून त्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी असेल, त्यांच्या नात्याला आपण एक विशिष्ट प्रकारचं लेबल लावून मोकळे होतो. पण असं करताना माणुसकीचं नातं हे कोणाच्याच डोक्यात कसं येत नाही. सुधा, वृंदा, रेश्मा सर्वजण हे व्हिडिओ बघत असतात. सार्थक पुढे म्हणू लागतो की त्या फोटोमध्ये माझ्यासोबत उभी होती ती मुलगी म्हणजे आनंदी वर्तक. एका अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत घरातली मुलगी आहे ती. कष्टाळू आहे, खूप हुशारही आहे आणि साडी विणण्याची त्यांना खूप हौस आहे. माझी कंपनी आहे, त्याच्यातर्फे आम्ही एक साडी विणण्याची स्पर्धा ऑर्गनाईज केली होती. त्यात मिस आनंदीने भाग घेतला होता आणि त्या फायनलपर्यंत पोहोचल्यासुद्धा होता. त्या दिवशी जेव्हा मी स्पर्धेच्या ठिकाणी चाललो होतो तेव्हा माझी गाडी बंद पडली. लकीली मिस आनंदीसुद्धा त्याच रस्त्याने चालल्या होत्या आणि माझी मदत करायची म्हणून त्यांनी मला लिफ्ट दिली होती. त्यांच्या गाडीने आम्ही त्या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलो. आता ती गाडी मी चालवत होतो म्हटल्यावर त्यांचं हेल्मेट मी घातलं होतं. ऑब्वियसली मला ते हेल्मेट छोटं झालं आणि ते माझ्या डोक्यातून निघत नव्हतं आणि म्हणूनच त्यांनीसुद्धा मला मदत केली होती, परंतु त्यांनी खूप जोर लावला त्यामुळे त्यांचा तोल हा गेला आणि त्या पडू नयेत म्हणून मी त्यांना धरलं होतं. आणि नेमकं त्याच क्षणी कोणीतरी फोटो काढला. बरं, या गोष्टीला महिन्याच्या भर उलटून गेलाय आणि कोणीतरी अगदी वाईट हेतूने हा फोटो व्हायरल केलाय आणि हेच त्या फोटो मागचं सत्य आहे. परंतु कोणाला खरं तर हे जाणूनच घ्यायचं नसतं. फक्त त्या एक स्त्री आहेत म्हणून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून मोकळे झाले. मी तुम्हाला हेही सांगतो की ती कॉम्पिटिशन मिस आनंदीत जिंकल्या, परंतु ती जिंकल्या कारण फक्त आणि फक्त त्यांच्या मेहनतीच्या जोरावर. इथे उपस्थित असणारं कोणीही हे तुम्हाला सांगू शकत होतं, परंतु ऐकून घेण्याची तुमची पात्रताच नाही आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हीच ठरवा की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. मिस आनंदी, मला माहिती आहे की तुमची काहीही चूक नसताना तुम्हाला या सगळ्यांना सामोरं जावं लागतंय आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींना मी सुद्धा कुठेतरी कारणीभूत आहे. त्यामुळे मी सार्थक राज्याध्यक्ष, मी तुमची आणि तुमच्या फॅमिलीची मनापासून माफी मागतो. आनंदीच्या घरच्यांच्या नजरेमध्ये सार्थकची इमेज आता खूपच वरती असते आणि खरं तर सगळ्यांना सार्थकवर खूप प्राऊड फील होत असतं. आनंदीच्या सुद्धा डोळ्यात पाणी असतं आणि आनंदी तिथून निघून जाते. वृंदा, शलाका आणि केदार मात्र चांगलेच तोंडावर पडलेले असतात. तर सुधा, आकांक्षा आणि आदर्श यांना खूपच आनंद झालेला असतो. रेश्माने एवढा बनवलेला प्लॅन हा सगळा आता फ्लॉप गेलेला असतो. त्यामुळे रेश्मा भयंकर चिडलेली असते. तर इकडे रात्रीच्या वेळी सार्थक आनंदीला फोन करतो आणि विचारतो की तुम्ही ठीक तर आहात ना. त्यावर आनंदी म्हणते की हो सर.
सार्थक म्हणतो की मिस आनंदी, जे काही झालं ते आता सर्व. त्यावर आनंदी म्हणते की सर थँक्यू. तर खरं तर थँक्यू सो मच, तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केलं. सार्थक म्हणतो की नाही मिस आनंदी, हे मी तुमच्यासाठी नाही केलं, हे तर मी माझ्या स्वतःसाठी सुद्धा केलं आहे. कारण मलाही असं वाटतंय की ही माझी जबाबदारी आहे आणि कदाचित ह्या समाजासाठी सुद्धा मी केलं आहे. खरं तर प्रत्येक पुरुषाला ही जाणीव असायला हवी की आपल्यामुळे कुठल्याही महिलेला त्रास होऊ नये. आणि या सगळ्याबद्दल मलासुद्धा खूप वाईट वाटत होतं. आणि मला हे देखील माहिती आहे की तुमची कुठलीही चूक नसताना तुम्हाला या सर्वांमधून जावं लागतंय. आणि त्यामुळे तुम्हाला अजिबात घाई नाही आहे. तुम्हाला जेव्हा कधी कम्फर्टेबल वाटेल तेव्हा तुम्ही ऑफिसला या. मी तुमची वाट बघेल. असं म्हटल्यावर आनंदी म्हणते की हो सर, मी नक्की येईल. सुधाने सार्थकचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि सुधा सार्थकला म्हणते की खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं. ही स्वतःला अगदी नशीबवान समजते की माझ्या पोटी तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला. या जगात खूप अशी लोकं आहेत की ज्यांना स्त्रीचा साधा सन्मान कसा करावा हेही कळत नाही. पण तू ज्या पद्धतीने आनंदीच्या पाठी उभा राहिलास, सत्य सर्वांसमोर आणलं आणि आनंदीची माफीसुद्धा मागितली, त्यासाठी खूप हिंमत लागते बाळा आणि मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तर इकडे अण्णा म्हणत असतात की ह्या सार्थक सरांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. गायत्री म्हणते की खरंच मानलं ह्या माणसाला. एकीकडे सार्थक सारखा माणूस जो आनंदीला त्रास होऊ नये म्हणून स्वतःहून पुढे येतो आणि दुसरीकडे तो अंशुमन 4 वर्ष तिच्यासोबत संसार केला तरी त्याने साधी तिची जबाबदारीसुद्धा घेतली नाही. आनंदीसुद्धा तिथे आलेली असते. मालती म्हणते की हो ना, परंतु सार्थक सरांनी व्हिडिओमधून हे सर्व सांगितलं ते बरंच केलं. मालती विचारते की हा फोटो तर सर्वजण बघतील ना. मनोज म्हणतो की जर फोटो इतक्या लोकांपर्यंत जाऊ शकतो तर हा व्हिडिओ का नाही जाणार. तू आता अजिबात काही टेन्शन घेऊ नको आणि आत्या, आपल्याला ह्या व्हिडिओचा काही उपयोग होईल ना. गायत्री, आपण पुरावा म्हणून हा व्हिडिओ दाखवू शकतो का कोर्टात. त्यावर गायत्री म्हणते की हो, आपण ऑफकोर्स दाखवू शकतो हा व्हिडिओ. गायत्री म्हणते की परंतु अंशुमनने आपल्या विरोधात येऊन इथे जे काही केलं ना त्याबद्दल आपल्याकडे पुरावा नाही आहे. तेवढ्यातच लीना देखील तिथे आलेली असते आणि तिच्या हातात तिचा मोबाईल असतो. ती म्हणत असते की हो वंश, खरंच आनंदीने पाण्यात काही टाकलं नव्हतं. गायत्री म्हणते की आता हे मला माहीत नसणार आहे का, परंतु आपण हे कोर्टात सिद्ध कसं करणार, म्हणजे आपल्याकडं दुसरा काही पुरावा नाही आहे ना. त्यावर लीना सांगते की पुरावा आहे. मी आता काही फोटोज आणि व्हिडिओज बघत होते फोनमध्ये, तर मला हा व्हिडिओ दिसला. सर्वजण जेव्हा तो व्हिडिओ बघतात तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर हा तोच व्हिडिओ असतो जो सान्वीने रेकॉर्ड केलेला असतो आणि तो व्हिडिओ तिच्याकडून चुकून रेकॉर्ड झालेला असतो. गायत्री म्हणते की अंशुमन, आता तू काय वाचू शकणार नाहीस. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे साहेब यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. कोर्ट अंशुमन सुर्वे यांना ताकीद देत आनंदी वर्तक यांचा घटस्फोट मान्य करत आहे. आनंदी कोर्टाचे आभार मानते आणि हात जोडत म्हणते, अशी वेदनादायी वेळ कोणत्याच स्त्रीवर येऊ नये. जर अशी वेळ आली तरी तिच्या कुटुंबाने लोक काय म्हणतील याचा विचार न करता तिची साथ द्यावी. ते की माझ्या कुटुंबाने केलं आणि मला जगायला नवीन बळ दिलं. तर आनंदी आता केस जिंकलेली असते आणि अण्णा आणि मालतीसुद्धा आनंदीवर प्राऊड फील करत असतात. तर मित्रांनो, असेच पण धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.